हा कोणाला तरी पाठीशी घालण्यासाठी, कोणाचा तरी मोठा रॅकेट वाचवण्यासाठी हा एन्काउंटर झालेला आहे. आज हायकोर्टात ताशेरे उडले त्याच्यावर की 5 लोक काय करत होते पोलीस, आणि जे लोक बीजेपी संबंधित असतात त्यांचा सीसीटीव्ही फुटेज कसं गायब होतो. संकेत बावनकुळे, लाहोरी बार पासून तर सगळीकडले सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. तसंच या शाळेतले सगळे सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. लैंगिक अत्याचाराच्या केसेस 6 महिन्यात नागपुरात 6,839 गुन्हे झाले. लैंगिक अत्याचार 213 केसेस. देवा का न्याय. विनयभंग 320. त्या बाबतीत मग काँग्रेसने काय अजून त्या पद्धतीने असं ठोस स्टँड घेताना दिसत नाही. अजून काय ठोस स्टँड घ्यायचा, बंदूक घेऊन निघायचं. नाही म्हणजे ज्या घेतला आम्ही स्टँड त्याच्यावर. आम्ही स्पष्टपणे सांगितलं की हा एन्काउंटर फेक एन्काउंटर आहे. कोणाला तरी वाचवण्याचा मोठा प्रयत्न सुरू आहे. एका जणांनी याचिका टाकलेली आहे हायकोर्टामध्ये. ते याचिकेत असं म्हटलं आहे की याच्यामध्ये सेक्शुअल असॉल्ट टू चिल्ड्रन, आता जुना शब्द वापरता येत नाही, सेक्शुअल असॉल्ट टू चिल्ड्रन, आणि ते मोठं रॅकेट आहे. तर त्यातला तो कोतवाल आणि आपटे जे विश्वस्त आहे, त्यातला आपटे तो बीजेपीशी संबंधित आहे. त्यांचा जनकल्याणच्या कुठली संस्था आहे त्याचा तो उपाध्यक्ष आहे. मग आता आज जो एक पालघरला सापडला, तो बीजेपीचा उपाध्यक्ष आहे. रेप केस करणार आहे एन्काउंटर. हा कोणाला तरी पाठीशी घालण्यासाठी, कोणाचा तरी मोठा रॅकेट वाचवण्यासाठी हा एन्काउंटर झालेला आहे. आज हायकोर्टात ताशेरे उडले त्याच्यावर की 5 लोक काय करत होते पोलीस. हँडकफ होता तो. पोलीस लोक ग्लॉक आणि 9mm रिव्हॉल्वर वापरतात. त्याला प्रशिक्षण लागतं. गडचिरोली सोडता, नक्षलाईट एरिया सोडता अनलॉक ठेवता नाही येत आणि लोड पण करता नाही येत बंदूक. मग ही त्यांनी त्या गाडीमध्ये त्यांनी हातकड्या बांधलेल्या असताना, हातकड्या लावलेल्या असताना त्यांनी ती बंदूक काढली, ती लोड केली. म्हणजे त्या सगळं येत होतं का. प्रशिक्षण लागतं त्याला, ग्लॉकला आणि 9mm ला. दिसत आहे की कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न आहे. त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती, ही आमची मागणी आहेच. कायद्याचं राज्य आहे की नाही आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने एन्काउंटर केला, काही खुलासे पुढे येणार होते असं आमचं म्हणणं आहे. अशी माहिती आहे काही मोठं रॅकेट बाहेर येणार होतं. त्याला वाचवण्यासाठी, मूळ जे आहे किंगपिन, त्याला वाचवण्यासाठी झालं का, हा आमचा प्रश्न आहे. चौकशीतून ते बाहेर आलं पाहिजे हे असू शकते. पण तो ज्या पद्धतीनं एन्काउंटर झाला आणि ज्या गोष्टी बाहेर येत आहेत ते गंभीर आहे महाराष्ट्रासारख्या राज्याला. फास्टॅग कोर्ट करा, अशा पद्धतीनं सजा द्या की कुणी धजावलं नाही पाहिजे. आणि जे लोक बीजेपी संबंधित असतात त्यांचा सीसीटीव्ही फुटेज कसं गायब होतो. संकेत बावनकुळे, लाहोरी बार पासून तर सगळीकडले सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. तसंच या शाळेतले सगळे सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. उत्तराखंडमध्ये पुलकित आर्य त्या अंकिता भंडारी केस झाली, त्याच्यामध्ये पार हॉटेलच पडवून टाकले. काय सुरू आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्राईम रेट नागपूरमध्ये आहे. सांगू का तुम्हाला. गृहमंत्र्याचीच लोक आहेत. हा देवा का न्याय. देवा का न्याय सांगतो मी तुम्हाला. लैंगिक अत्याचाराच्या केसेस 6 महिन्यात नागपुरात 6,839 गुन्हे झाले. लैंगिक अत्याचार 213 केसेस. देवा का न्याय. विनयभंग 320, पोक्सो 172, हाफ मर्डर 134, दरोडा 138 आणि 61 खून. 6 महिन्यातले. हा देवा भाऊ का न्याय. बंदूक घेऊन फोटो काढा. देवा भाऊ का.